तो सरपंच येडपाट चालतो, म्हणजे ते पार येडा असलं तरी सरपंच होऊ शकतो. शाळेचा शिपाई ग्रॅज्युएट पाहिजे, शाळा काढणारा अंगठेबहादरही शिक्षण वर्षी होऊ शकतो. तस मालिका विकणाराच्या मालिका पाठच पाहिजे असं नियम नाही. त्यानं फक्त छापायची, विकायची. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा कडवे 4 आणि हा अभंग उपदेश आहे आणि तो मनाला आहे. त्याला गाथ्यात कडवे 4 असल्यामुळे आपण 4च कडवे घेणार. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात. पण कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, ते यायचं नाही. इथं येऊन असा बसतो, इथं येऊन असं काय लोड काय आहे तुझ्यावर, तुझी एकट्याची 1.5 लाख जमा झाली नाही काय. अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो चिंता करायची नाही महाराज, थोडे दिवस राहायचंय, येताना काय आणेल नाही, जाताना काय न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता काय करायची काम आहे. घरात किती सोलर बसवा, शेवटची आंघोळ अंगणातच. घरात किती सोलर बसवा, शेवटची आंघोळ अंगणातच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच. आणि आयुष्यात किती पैसा कमवा, कपडाला रुपयाच. म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळाबंदी नाही झाली. का? ठोकळा त्याला लागणारच आहे. चिंता करायची नाही. आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली. पहिला मुद्दा आहे अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 4 आहे आणि उपदेश आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तनाला ऐकणाऱ्याला पहिली सूचना की आपण संसारी माणसं आहे, फार थोड्या दिवस राहायचंय याची गॅरंटी नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर अँब्युलन्स मध्ये आला तर गेला. याची काही गॅरंटी का? याची काही गॅरंटी नाही. याची गॅरंटी नाही. हे आज एक वाक्य सांगा, शरीर दयाचे ठेवणे का दर्शिया विलासा म्हणे. अरे हे जाणारच आहे, नासकच आहे, कुचकच आहे. येताना काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि मधलं आपलं नाही. चिंता करायचं काही कारण नाही. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि आपल्या कीर्तनात 2 मुद्दे आहेत, मे बी और नॉट बी. माझ्या तोंडातलं वाक्य बाहेर पडल्यावर तुम्हाला पटलं नाही, तुम्ही नाही म्हणा. पटलं हा म्हणा. हा नाही उत्तर आहे, नाही नाही उत्तर आहे. नाहीचं उत्तर आज देता नाही आलं, आज महिन्याने देणार, रात्रंदिवस अभ्यास करून देणार, पण देणार. पण कीर्तन भामटेवानी ऐकायचं नाही. नाही नाही मी बोलायचं, तुम्ही आपलं नुसतं तोंड सोडून ऐकायचं, हा हलकटपणा करायचा नाही. मे बी ऑर नॉट बी. नाही तर आम्ही बोलत राहणार, तुम्ही आपलं खरंय बरोबर नको काय. आता फक्त फटाफट बोलत राहायचं. आता खरमरीत बसायचं, अरे खरमरीत बसायचं, फटाफट बोलायचं. आता माझ्या तोंडातले वाक्य चिंता का करायची नाही, उत्तर आहे का बरं का, उत्तर नीट आहे का, हा मला नाही तर नाही म्हणा, येस किंवा नो बोलत जा फक्त. सगळे उत्पत्ती देव आहे, स्थिती देव आहे, लय देव आहे. मान्य? आजारी एक तुम्ही मान्य? हा तेच फिरवायचं बरं का वाक्य परत. आता निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. चला पुढचं वाक्य. पुढचं वाक्य, गादीवरचा राजा, लाकडातला किडा, गाळातला बेडूक, गोठ्यातला बैल, पाण्यातला मासा, दरवाजातला कुत्रा आणि गादीवर लोळणारा राजा, सगळ्यांचं चैतन्य एकच आहे. बस आता कळलं लागला तुम्हाला. गादीतला राजा, गोठ्यातला बैल, दरवाजातला कुत्रा, लाकडातला किडा, पाण्यातला मासा, दगडाखालचा खेकड आणि गादीवर लोळणारा राजा चैतन्य समान आहे, एकच आहे. मग राजा गादीवर का आणि बैल गोठ्यात का? निवांत अजून 5-10 मिनिटात बदल वाहतो. तुम्हाला सुधारायचं नाही काय झालंय. राजा गादीवर का आणि बैल गोठ्यात का? उत्तर नीट आहे का? एका झाडाची फुलं तोडली, 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेताच्या गळ्यात गेला. फुलाचा दोष काय? एका विहिरीचं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कांद्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा दोष काय?
एका खाणीतली दगड आहे, एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा, एकावर लिहिलंय चपला येथे काढा, आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करायचा नाही. त्याच्यात खाणीतल्या दगडाचा दोष काय? पुढं आहे का? एका कुंभाराचे मडके, एक मडकं दहीहंडीला गेलं, एक डाव्याला गेलं, एक म्हाताऱ्याला लघवीला गेलं. कुंभाराचा काय दोष? पुढचं वाक्य, बाप एक, आई एक, पोरं तीन, थोरलं दिशी तर मधलं तिरट खेळात, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. आई बापाचा काय दोष? लय मार्मिक उत्तर आहे बर का. राजा गादीवर आहे, बैल गोठ्यात आहे, कुत्रा दरवाजात आहे, किडा लाकडात आहे. असं का? उत्तर आहे का? उत्तराला हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. पण दशरथ पुत्र शोकाने मिळाला हे त्याचं कर्म आहे. आता उलटे फिरायचंय बरं का. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे. दशरथ पुत्र शोकाने मिळाला हे त्याचं कर्म आहे. पण जटायू रामाच्या मांडीवर मिळाला हे त्याचं प्रारब्ध आहे. आता ऐकणारे माणसाचं असं म्हणणं आहे, राम जर देव होता, राम जर देव होता तर त्याचा बाप तर फडून का मिळाला? लय निवंत डोकं घालायचं बरं का. आता उत्तर आहे का? लोकांचं म्हणणं असं आहे, रामाच्या पायाने आय्या टळली, रामाच्या नावाने दगड टळली, रामाच्या नावाने पूल तयार झाला, रामाच्या नावाने दगड टळली, रामाने पाय लागल्यावर आज्ञा टळली. आयलेचा उद्धार राम करू शकतो, दगडाला जर तारू शकतो, पूल जर बांधू शकतो, तर राम स्वतःचा बाप सोडू का शकला नाही? त्याचा बाप तर तरफडून मिळाला. उत्तर नाही का? रामाने दशरथाला सोडवलंच असतं, पण दशरथाचं जे आडवं येत होतं त्याचं नाव कर्म. आता लय सावध राहा. दशरथाचं जे आडवं येत होतं त्याचं नाव कर्म आहे. आणि माणसाला बाधक काय आहे? मग बैलाचं कर्म आहे म्हणून तो गोठ्यात आहे, राजाचं कर्म आहे म्हणून तो गादीवर आहे, आणि कुत्र्याचं कर्म आहे म्हणून तो दारात आहे. आता उलट परत उलट. राजा गादीवर आहे, उलट आहे, पण प्रारब्ध ज्याचं त्याचं आहे. उलट फिरू परत आपण. सख्या बहिणीचं लग्न झालं, वरात निघली, वरातीत गोंधळ झाला, बहिणीला जेलमध्ये ठेवलं, बहिणीला दिवस गेले, बहीण बाळंत झाली. 6 मुलं बहिणीला झाली, भावानं दगडावर उचलून आपटली. 7वा योग मायेनं नेला, 8वा बाबा जन्माला आला. पण जिचं दूध पेलं तिचं प्याला नाही, जिच्या कुशीत राहिलं तिचं प्याला नाही, आणि टोपलीत बसून दुसरीकडे दूध प्यायला गेला. आता इथं लय खटकी आहे पा. बहिणीची पोरं भावानं मारली. कंसाचा विषय कीर्तनात काढला, कथेत काढल्या का बाहेर रडत्या यारपाट. आणि कंसाला शेती ती बया बहिणीची मारली, मारली. तुला काय तकलीफ झाली? त्यानं तर फक्त बहिणीची मारली, तो तर भाव काही हिस्सा मागितला. त्यानं तर फक्त मारली. कंसाने बहिणीची पोरं मारली, याला उत्तर आहे का नीट? कंसाच्या कोणताच भाऊ जगात बहिणीची पोरं मारणार नाही, पण बहीणही त्याच रंगाची होती हे विसरू नका. कोणी कोणाचं वाईट करायला मोकळं नाही. बहिणीला सुद्धा सवत होती, तिला मुलं झाली नव्हती, तिच्या सवतीला झाली. तिने सवतीची विष पाजून 6 मारली होती, म्हणून तिच्या भावाला तिची मारली. कृष्णाच्या आईचा आडवा, कंसाच्या बहिणीचा आडवा तर कर्म म्हणून बहिणीची पोरं मारली, आणि कृष्णाचं दूध प्यायला तिकडे गेला, तिचं होतं प्रारब्ध. केले कर्म झाले त्याची बोलाले, 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 झाले त्याची बोलाले, झाले त्याची बोलाले, केले कर्म झाले त्याची बोलाले. आई किती आई
जे बोले आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. माझे कीर्तनाचं वाक्य फायनल करून घ्या. राजा गादीवर आहे, कर्म आणि प्रारब्ध. राजा किडा लाकडात आहे, कर्म आणि प्रारब्ध. आता एक फायनल वाक्य सांगतो, तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. माणसाचं प्रारब्ध बदलवता येत नाहीच, मान्य का? मान्य. आता उलट फिरवतो. माणसाचं प्रारब्ध बदलवता येत नाही, पण कर्म जर सात्विक असेल आणि ते जर नीतीनं असेल तर प्रारब्धाचा पावर कमी होऊ शकतो. ज्यांचा अख्ख्या जगाने छळ केला ते जगत गुरु ठरले, ज्यांना जवळच्यानी खापर दिलं नाही ते ज्ञानियांचे राजे ठरले, आणि ज्यांना सगळ्यात जवळच्यानीच धोका दिला ते छत्रपती ठरले. शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास जर कोणी दिला असेल तर जवळच्याच माणसाने. आणि आजही तुम्हाला मला जर सगळ्यात जास्त त्रास असेल तर फक्त 3च माणसांचा आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात हलकट क्वालिटी आहेत 3. सगळ्यात नालायक अवलादी. कीर्तन संपल्या आपले मित्र तर बसायचे आता प्रत्येकाला, आणि त्याला सांगते तुझी माझी शेवटची भेट, आपली गाडी घ्यायची. तुम्हाला मी तेव्हा गाडी आलो पायी आपल्या गाडी घ्यायचं. हा एक वाक्य सांगतो पुढे जातो. मूर्खांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा जरा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका, जरा चांगल्यात बसायला शिका. काही डोळे लाल असणारे मित्र ठेवू नका, एक दिवस डोळे झाकतील. कायम डोळे लाल असणारे मित्र कधी जवळ ठेवू नका, ते डोळे झाकतील. परत उत्तर नीट ऐका. कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध बदलवता येतं, हे तुम्हाला मान्य आहे का सांगा? हा आता उलट फिरवणारे आपण. आता उलट आता करंट लागला तुम्हाला. आपल्या कीर्तनाला बोललं तर सुधरत, नाही तर सुधरत नाही. प्रारब्ध पाहिजे. ते 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. आता उलट एका बाबानं 2 पोरींचे लग्न केले, एकीला असा नवरा मिळाला का कमराला कपाटाच्या चाव्या आल्या, हे तिचं काय प्रारब्ध. पण एकीला असा नवरा मिळाला तिला वाटतं अंधारच पडू नये, उजेडत राहावा. काय अंधार पडला, अवलाद आली, हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या माग, पिशी नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आला. मागून खिचडी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन. मग ही कोण शिवीन, या शाव. हे तिचं प्रारब्ध. आता बारीक ऐकायचं, त्याला एक शब्द बदलायचा आपल्याला. प्रारब्ध बदलवता येत नाही, पण कर्म जर सात्विक असेल, ते जर नीतीने केलं तर प्रारब्धाचा पावर कमी होतो. मला एक वाक्य सांगायचंय, पटलं तर पहा. तुमच्या जीवनात संकट येणारच, संकट येत नसेल तर ते जीवनही नाही. पण एक वाक्य ऐकायचंय आता. संकट तुमच्यावर येणारच का? पुरावा ऐका. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बैरा झालो न देता, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. किंवा पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तरले, किंवा भोगत्व न घडे. उत्तर ऐकून घ्या. तुम्हाला मागच्या जन्मीच्या प्रारब्धानुसार दुःख भोगावेच लागतील, ते येणार. पण पाया पडून सांगतो, आजच्या कीर्तनात अधिक महिना सुरू झालाय, पहिला दिवस आहे. पाया पडून सांगतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. संकटाला तोंड द्यायला शिका, संकटाला व्यसनाकडे नेऊ नका. व्यसन करणं हा संकटावर उपाय नाही, त्याला तोंड देणं हा उपाय आहे. त्याला बायकोवर ना कारण दारू पितो, बायको नांदत नाही, दुसरी कर. नांदत नाही म्हणून दारू पितो, काळे जुगार खेळतो, टेन्शन, फाशी घे. मध्ये डोक्यात दान करू, डायरेक्ट 2 खांड झाडाला लावून लटक मर तिकडे. काय दारू पितो? ती माझ्याबरोबर 10वी पासून प्रेम करीत होती, आता दुसऱ्याच्या गाडीवर बसल्यामुळं टेन्शन, नुसती वड्याचीच पितो मी. एवढं हलकं औषध घेऊ नको. तुझी प्रियशी गेलं तर त्याला दुख नाही ना, डायरेक्ट तणनाशकाची आपली बाटली हात,
प्रेशरापेक्षा. आणि अशी किरकोळ कारकोळ औषध नका पेत जाऊ. 90 ब्रँडी वड्याची नाल्याची भारी ब्रँड प्यायचा. टाटा मिट्री, निराया कातर, राऊंड अप, गोल, M45, M35, नाही तर मग डायरेक्ट उशिडाचं टिकटॉक. ओके, अशी हलकट फुलकट औषध नाही प्यायची. वड्याची प्यान, वकान, मुथान असं नाही, भारीतला ब्रँड. हे डायरेक्ट किक हे म्हणजे तीनदा मुतान वाटा काय करीत बसायचं, डायरेक्ट खायला. तुला टेन्शनच आहे ना, मग भाषेत घे ना. संकटाला तोंड द्यायला शिका. व्यसनानं संकट वाढतात, संकट मिटत नाहीत. आज 99% लोकांनी संकटाला हेच केलंय. ऑफिस मधून आलेला माणूस संध्याकाळी पिऊन आला, कारण टेन्शन. तू घरी कशाला आला? एखादा डोंगर नदी होतीच ना रस्त्याला, मर ना बुडून. तू घरी कशाला? करोडो रुपयाचं शरीर आहे, संकटावर मात करायला नापास झाला ना, अभ्यास कर ना अभ्यास. पापा शिकायचे का तुला? प्रॅक्टिस कर. गायक व्हायचंय का? अभ्यास गायन कर. कीर्तनकार व्हायचंय का तुला? कोण कीर्तन करायचे का? रोज अर्धा तास अभ्यास कर. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही रात्रंदिवस कष्ट करा, लक्ष्मी तुमच्या मागे येणार. तिला वेळ वाया घालू नका. 3 तास लोक दुसऱ्याच्या घरी गप्पा हाणीत बसतात. इतकी अडपाटे हुसकून दिली पाहिजे ती. काम झालं तुझं. हो, मुठभर बुंदीसाठी इळभर लग्नाला येणार ते. नालाय गावला तिचा माणूस शिकला. 6ला लग्नाला गेला, 10ला घरी आला संध्याकाळी. एवढीच बुंदी. रोजानं जाय ना, 1.5 किलो बुंदी खाशी. काय तू लग्नाला नसता गेला तर त्या पुरीला लेट बोर झाले. बावळ्याचा बाजार, कामा बुडायची, करोडो रुपयाचं भोंबलं थिंडायचं. हे शरीर काय पुन्हा मिळतं का? एक वाक्य ऐका, इंद्रिकेचं वाक्य. एक वाक्य ऐका, 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. लक्ष्मी तुम्हाला सापडी देणार. बोंबलं थिंडायचं. शेतकरी वर्ग नीट आहे का? आज किती तारीख आहे? 16. पावसाळा लागायला किती दिवस बाकी? 15. वावर नांगरले का? लोकांचे लग्न खात बोंबलं थिंडा. वाक्य परत नीट ऐका. आजचं वाक्य फायनल करू नका. पहिलं, संकटाला तोंड द्यायला शिका. संकटाला व्यसनाचं रूप देऊ नका. बर्बाद व्हाल, बर्बाद. आणि बर्बाद होण्यापेक्षा संकटाला संकटाला तोंड देण्यापेक्षा संकटाला तोंड देण्यापेक्षा संकटाशी लढायला शिका. पण व्यसनानं जीवन बर्बाद करू नका. आणि याच्यासाठी चिंता करू नका. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. अभंगातला पहिला मुद्दा कोणाचं कीर्तन, अभंगाला कडवे 4. अभंगातला दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. देव ठरेल ते काय करायचे, काही नाही. फक्त आता अभंगातला तिसरा मुद्दा सुरू झाला. आज सगळेजण गायक वादक कोणीतरी स्टेजवर उपस्थित मान्यवर आमचे मित्र शेलार महाराज, गायक वादक कोणीतरी सगळ्यांच्या वतीनं, सगळ्यांच्या सहकार्यानं कैलासवासी सौभाग्यवती लीलाबाई भगवान भांबरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण इथे जमलं. गेलेल्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना भांबरे परिवार आणि त्या परिवारात दुःखामध्ये प्रसंगात सहभागी उपस्थित असलेले मान्यवर गायक वादक गुणीजन ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना 5 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. हे देवा पांडुरंगा माय बापा, हे देवा पांडुरंगा माय बापा, हे देवा पांडुरंगा माय बापा. शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वराची प्रार्थना. देवा तू मला गरीब केलं तरी चालेल, देवा तू गरीब केलं तरी चालेल, देवा गरीब केलं तरी चालेल, देवा मला, देवा मला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल, देवा एक दिवस माझ्या पोटाला अन्न नसलं तरी चालेल देवा, पण माझ्या घरातल्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा, कधीच नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्यांनी देवा, सगळ्यांनी. राजाचा रंक करणाराही तूच आहे आणि रंकाचा राजा करणाराही तूच आहे.
तुझं म्हणणंच असं आहे, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वतावैष्का न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. 12 वाक्य आहे. काय माझी या भक्ता, संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता, कोरांना मागे आणि गाथ्यातलं प्रमाण. माझी असत्तेने वेदाशी बोलणे, माझी असत्तेने सूर्याशी चालणे. चाले हे शरीर कोणाची याचे, चाले हे शरीर कोणाची याचे, चाले हे शरीर कोणाची याचे, चाले हे शरीर कोणाची याचे. कोण बोलविते हरविन हरविन हरविन, कोण बोलविते हरविन हरविन हरविन. इथे नाचलं पाहिजे, लोक डांबरीवर नाचले. बाई वाड्या वया तो भाड्याच्या घरात बायला वाड्या. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. सोनूचा आहे त्यावर, पण त्या बापाचा नाही त्यावर. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैन वर चैन वर चैनीला चैन नाही.